आता एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यातून। पुण्यातील ससून रुग्णालय हे आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय। रुग्णाला स्ट्रेचरवर नेण्याची वेळ या कुटुंबियांवर आली आहे, तर त्यामुळे रुग्णालयामध्ये स्टाफ कमी आहे की प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आहे असे सवाल सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतात। आपण पाहतोय खरं तर ससून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचं हे काम आहे, मात्र या ठिकाणी नातेवाईकांना स्ट्रेचरवरून या रुग्णाला वॉर्डात घेऊन जावं लागतंय। त्यामुळे ससून रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। वारंवार खरं तर पुण्यातलं हे ससून रुग्णालय सध्या चर्चेत असतं। कधी ब्लड रिपोर्ट चेंज करण्यावरून तर कधी अशा प्रकारचा भोंगळ कारभार पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये समोर येत असतो। याच ठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी झाल्याचेही प्रकार समोर आलेले होते आणि या सगळ्या प्रकरणावर आता ससून रुग्णालयाकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्याचा हा प्रकार आपण पाहतोय ससून रुग्णालयामध्ये रुग्णाला स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर आलेली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यातला स्टाफ कमी या ठिकाणी आहे की प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीनजी, काय सांगाल या ठिकाणी ससून रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार सध्या समोर आलेला दिसतोय? ससून हे पुणे आणि परिसरातल्या गरीब आणि सामान्य रुग्णांसाठी मोठा आधार आहे, पण आपण पाहतोय मागील काही दिवसांपासून ससून ड्रग माफिया ललित पाटील असेल किंवा ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रकार असेल यामुळे जास्त चर्चेत राहिलेला आहे आणि सामान्य रुग्णांची कशी हेळसांड होते या दृश्यांवरून दिसून येत आहे। नागरिकांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतः पेशंटला स्ट्रेचरवरून एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये न्यावं लागत आहे। यामुळे ससूनची दुर्दशा पुढे आलेली आहे। ससून प्रशासनानं निश्चितपणे यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे। अगदी नक्कीच धन्यवाद नितीन, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो रुग्णांना कुटुंबियांना स्ट्रेचरवरून वॉर्डपर्यंत न्यावं लागतंय, त्यामुळे या ससून रुग्णालयातले कर्मचारी नेमकं करतात काय असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आपण पाहतोय पुण्यातल्या ससून रुग्णालयामधला हा प्रकार आहे। ससून रुग्णालयामध्ये रुग्णाला स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ या कुटुंबियांवर आलेली आहे। त्यामुळे रुग्णाच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे। नेमकं कशामुळे हे कर्मचारी या ठिकाणी या रुग्णाला नेऊ शकले नाहीयेत हे पाहणं आता महत्त्वाचं असेल।